गिफ्ट डीड म्हणजे बक्षीसपत्र. बक्षीसपत्र म्हणजे काय? बक्षीसपत्र कोण करून देऊ शकतं किंवा बक्षीसपत्र नोंदणी करण्याकरिता किती खर्च येतो याबाबत आपण बघूया. बक्षीसपत्र लिहून देण्याकरिता काही अटी व शर्ती आहेत, त्याचे पालन होणे आवश्यक आहे. बक्षीसपत्र लिहून देण्याकरिता लिहून देणाऱ्या व्यक्तीचे 18 वर्षापेक्षा अधिक वय असायला हवे. तसेच ती व्यक्ती त्या मिळकतीची पूर्णपणे मालक असायला हवी. तसेच लिहून घेणार हा देखील ती जी मिळकत बक्षीसपत्राने मिळणार आहे ती स्वीकारण्यास तयार असायला हवा. तसेच ती मिळकत बक्षीसपत्राने जी मिळते त्या बक्षीसपत्र रजिस्ट्रेशन कार्यालयामध्ये रजिस्टर करायला हवं. तसेच त्याचे आवश्यक ती नोंदणी फी म्हणजे जर का रक्ताच्या नातेसंबंधातील व्यक्तीला जर बक्षीसपत्र करून द्यायचं असेल तर त्यास 200 रुपये मुद्रांक शुल्क म्हणजे स्टॅम्प ड्युटी आकारली जाते. परंतु नातेसंबंधामध्ये नसलेल्या व्यक्तीला जर का बक्षीसपत्र नोंदवून देत असेल तर त्यास पूर्ण स्टॅम्प ड्युटी व रजिस्ट्रेशन चार्जेस भरावे लागतात. बक्षीसपत्र नोंद करण्याकरिता 2 साक्षीदार असणं आवश्यक आहे. बक्षीसपत्र लिहून घेण्याकरिता कुठल्याही प्रकारची जोर जबरदस्ती अथवा आमिष दाखवता कामा नये. तसेच बक्षीसपत्र कोणत्याही मोबदल्याशिवाय व कुठल्याही दडपणाशिवाय पूर्ण व्हायला हवं. बक्षीसपत्राबाबत तुम्हाला अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर माझा एक पूर्ण व्हिडिओ आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. त्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन तुम्ही ती लिंक ओपन करून पूर्ण व्हिडिओ बघू शकता. अशाच प्रकारच्या अधिक कायदेशीर माहिती करता तुम्ही YouTube चॅनलला लाईक आणि फॉलो करा. धन्यवाद.